गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। और आज मैं एक इन्फॉर्मेशन देने वाली हूँ जिन जिन लोगों ने नीट यूजी का एग्ज़ाम दिया है। अगर उनको मार्क्स उन्होंने चेक किए ही होंगे मार्क्स, जो अगर उन जिनको कम आए हैं उनको एमबीबीएस ही करना है, या फिर उन जिनको रिपीट नहीं करना, जिनको महाराष्ट्र में एमबीबीएस नहीं मिल रहा, अगर वो अब्रॉड में लेना चाहते हैं एमबीबीएस, उनको बहुत अच्छा चांस है। क्योंकि मेरे हस्बैंड रशिया के स्मॉलेस्ट यूनिवर्सिटी जो है अब्रॉड में, उसके एडमिशन करते हैं। हम कोई एजेंट नहीं है, पेरेंट गाइड सेंटर है यहाँ पे, और 12 साल का एक्सपीरियंस है। और हर साल हम 1520 एडमिशन करते ही है। तो एक स्मॉलेस्ट यूनिवर्सिटी इन रशिया ये बहुत अच्छा मतलब ऑप्शन है, क्योंकि मेरे हस्बैंड ने भी वहीं से एमबीबीएस किया है। इसलिए अगर किसी को चाहिए, अगर किसी को अब्रॉड में एमबीबीएस करना है तो प्लीज़ कॉन्टैक्ट करें। मैं नंबर कैप्शन में भेज रही हूँ। नमस्कार, मी डॉक्टर चंचल दळवी. मी बारामती येथून बोलत आहे. एक पालक म्हणून मी आपल्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आता नुकतीच नीटची परीक्षा आपण सर्वांनी दिली आणि त्यामध्ये आपला किती स्कोर येईल हे आपल्या लक्षात आलंच असेल. काही मार्कांवरून जर आपलं एमबीबीएसचं स्वप्न अपूर्ण राहत असेल, तर ते स्वप्न सोडून द्यायचं का? त्याचा पाठपुरावा करायचा का नाही? असे अनेक प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात येत असतात. मग अशा वेळेस परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय ह्या विषयावर आपण विचार करू शकतो, बोलू शकतो. माझ्या मुलाच्या बाबतीतही तसेच झाले. काही मार्कांवरून इथे गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळत नव्हती. त्यावेळेस आम्ही परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा विचार केला आणि पूर्ण विचारांती निर्णय घेऊन मी माझ्या मुलाला स्मोलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य. फ्युचर डॉक्टर ही संस्था गेली 12 वर्ष आपण त्याची यशस्वी वाटचाल करत आहोत. या प्रवासात आपल्याला असंख्य पालकांची, पाल्यांची बहुमूल्य साथ लाभलेली आहे. माझा मुलगा डॉक्टर अपूर्व दळवी हे या संस्थेचे मुख्य सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या थ्रू सगळ्या गोष्टींचं पालन केलं जातं, किंवा फॉर्म भरण्यापासून ते तुम्हाला एअरपोर्टला जाईपर्यंत सगळा फॉलोअप दिला जातो, सगळी मदत केली जाते. पालक नवीन असतात, बुजतात कसं करायचं, काय करायचं, किंवा त्याची ऍडमिशन प्रोसिजर कशी आहे, त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, किंवा फी स्ट्रक्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टींची आम्ही पालकांशी सविस्तरपणे चर्चा करतो. त्यामुळे पालकांना एक विश्वास, पालकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. आणि कधीही रात्री अपरात्री तुमच्या मुलाला कधीही काही प्रॉब्लेम आला आणि डॉक्टर अपूर्व दळवी यांना संपर्क केला तर ते कॉल उचलतात आणि ताबडतोब त्या गोष्टीचं सोल्युशन ते काढतात. त्यामुळे पालकांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण झालं आहे. आणि आपण कोणी एजंट नाही आहोत, तर आपल्याला एक पॅरेंट गाईड सेंटर दिलं आहे, की लोकांना मदत व्हावी, की फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन प्रोसिजर कशी आहे, कशी ऍडमिशन घ्यायची, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, खूप सारे लागतात का, तर नाही, फार थोडे डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्या आधारावर ती ऍडमिशन अर्ध्या तासात तुमची ऍडमिशनची प्रोसिजर कंप्लीट होते आणि युनिव्हर्सिटीला सगळ्या गोष्टी पाठवल्यानंतर तुमची ऍडमिशन कन्फर्म होते. तिथपासून तर ते विजा असेल, तुमचं पुढचं एअरफेअर असेल, सगळ्या गोष्टी कॉलेज मार्फत ह्या बघितल्या जातात. त्यामुळे पालकांना काही काळजी राहत नाही. पूर्णपणे काळजी घेऊनच मुलं स्मॉलेस्टला पोहोचतात. तिथे सुद्धा एअरपोर्टवर काळजी राहत नाही, चिंता राहत नाही. त्यामुळे निश्चिंत मनाने पालकांनी मुलांना स्मॉलेस्ट स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला पाठवावं, एवढंच मी कळकळीचं आवाहन करेन. नमस्कार.